जाऊयात, मंत्री शंभूराज देसाई सध्या बोलतात. आणि माननीय विधान परिषद सभापती महोदय घेतील, कारण हा सगळा परिसर, याचे कस्टोडियन, याचे प्रमुख हे मान्य पीठासीन अधिकारी साहेब असतात. त्यामुळे मान्य विधानसभा अध्यक्ष महोदय, मान्य विधान परिषद सभापती महोदय हे दोघं आदरणीय मंत्री आमदार महोदय हेमंत पाटील साहेबांनी जी काय मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्या बाबतीत हे दोघं योग्य तो निर्णय घेतील. ओके. मलिकांना घेऊन सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे असे विरोधक आता आरोप करू लागलेले आहेत. राज्यस्तरावरती मलिकांचा पाठिंबा चालतो, मात्र पालिकेमध्ये कुठेतरी नवाब मलिक नको. कोण म्हटलं असं? असे विरोधक म्हणू दे ना, मी काय म्हटलं तुम्हाला? विरोधकांचं कामच आहे टीका करायचं. नवाब मलिक साहेब ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जबाबदार नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या बाबतीतली भूमिका त्यांचे पक्षप्रमुख, त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे घेतील. आणि जी काय महायुतीमध्ये भूमिका घ्यायची ती महायुती म्हणून आम्ही एकत्र बसून घेऊ. ओके. शिवसेनेची भूमिका होती की नवाब मलिक, त्यांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेचं नेतृत्व हे नवाब मलिक करणार आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका आहे ना. महायुतीची भूमिका आम्ही एकत्र बसून ठरवू ना. जेव्हा महायुतीची भूमिका ठरवण्यासाठी महायुतीच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातली जी काय कोर कमिटी असेल किंवा जी काय प्रमुख नेत्यांवर जबाबदारी असेल, हे सगळे एकत्र बसतील आणि आमच्या तिन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आमची भूमिका ठरवतील. बावनकुळे म्हणतात नवाब मलिकांसोबत कुठलीही चर्चा आम्ही करणार नाही, भाजप करणार नाही. म्हणूनच मी म्हटलं ना, भाजपची भूमिका झाली, राष्ट्रवादीची भूमिका झाली, शिवसेना सुद्धा शिवसेनेची भूमिका योग्य वेळी घेईल. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.